मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत लोकसभेची धामधूम सुरू असतानाच आता पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलेली आहे। लोकसभेच्या निकालाच्या दिवशी जरांगे आता कुणबीच्या जीआर साठी आमरण उपोषण करणार आहेत। नारायणगडावरून त्यांचा एल्गार करणार आहेत। एवढंच नव्हे तर विधानसभा लढवण्याचे संकेत देखील मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलेत। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र। जरांगेंचा 4 जूनला आरक्षणासाठी पुन्हा एल्गार। सगळे सोयरे अध्यादेशासाठी जरांगे पुन्हा मैदानात। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। सगळे सोयऱ्यांचा जीआर काढण्यासाठी लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत। 4 जूनला आमरण उपोषणाचा हत्यार उपसणार असून 8 जूनला जाहीर सभा घेणार आहेत। मात्र यावेळी जरांगे अंतरवाली सराटीतून नव्हे तर नारायणगडावरून एल्गार पुकारणार आहेत। उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय। तिथली काय तयारी आहे, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावरती। मुख्यमंत्र्यांनी कुणबी दाखले देण्यासाठी सगळे सोयऱ्यांबाबतचा जीआर काढण्याचं आश्वासन जरांगेंना दिलं होतं। मात्र यावर सरकारनं पुढे कोणतीही कार्यवाही न केल्यानं जरांगेंनी लोकसभा निवडणुकीच्या सत्ताधारी पक्षांना अनेक माध्यमातून आव्हान देण्याचा प्रयत्न केला। मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये 500 उमेदवार देण्याची घोषणा करत सत्ताधाऱ्यांची झोप उडवून दिली होती। पण त्यानंतर जरांगेंनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला। मात्र आता सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही यापूर्वीच त्यांनी दिलाय। जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकच हा कायदा जर पारित नाही केला तर मग मात्र निवडणुकीत आम्ही 100% मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन उतरणार आहे। सरकारनं यापूर्वी जरांगेंच्या आंदोलनाची वेळोवेळी दखल घेतली होती। आता पुन्हा लोकसभेच्या निकालानंतर जरांगेंनी उपोषणाचा इशारा दिलाय। त्यामुळे लोकसभेचा निकाल काय लागतो यावर जरांगेंच्या आंदोलनाचं भवितव्य ठरणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।